मोर्चाच्या मागण्या या स्थानिक पातळीवरती इथं अनवया गावामध्ये एक आपलं हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर काही गोमांस टाकण्यात आलेलं होतं. पण त्याच्या एक आरोपी हा एक हिंदू माणसाला त्या ठिकाणी आरोपी करण्यात आला, त्याला अटक देखील करण्यात आली. पण पोलिसांनी हा तपास हा कुठेतरी दिशा बदलण्याकरता केला की कुठेही इथं गावामध्ये कुठं वादविवाद होता कामा नाही किंवा इथं जातीय तणाव निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून हिंदू माणसाला आरोपी केलं म्हणजे तो विषय डायव्हर्ट होतो. डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आज पोलिसांनी केला आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी तो मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि शासनाकडे आम्ही मागणी केली आहे की याच्या बाबतीमधली एक स्पेशल SIT ही शासनाने या ठिकाणी लावावी. वस्तुस्थिती महाराष्ट्रातील हिंदू बांधवांसमोर आली पाहिजे. कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही असे आमचं एक ठाम मत आहे. त्यामुळे कुठेतरी अशा घटना घडत असताना याच्यामध्ये शासनाने याच्यामध्ये लक्ष दिलं जातात. म्हणजे ही त्यांची प्रोसिजर आहे, पण प्रोसिजर त्यांनी ऍक्च्युली ही करत असताना हे आरोपी योग्य जर अटक केला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. पण आज या नोटिशीपेक्षा त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. गोहत्या होतात कशा आहे, इथं व्हिडिओ व्हायरल होतो गोहत्याचा. म्हणजे हे कुठंतरी पोलिसांचं एक कुठंतरी अपयश आहे की गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये इथं एक कसाईने स्वतः म्हणजे गोमातेचं म्हणजे कत्तल करताना व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला. हे पोलिसांचं अपयश आहे. इथं गोहत्या होतीये हे स्वतः तो आरोपी दाखवतोय, मीडियाच्या माध्यमातून दाखवतो, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. म्हणजे पोलिसांकरता हे फार मोठं अपयश त्यांचं आहे. त्यामुळे जागण्याकरता कुठेतरी पोलीस असं करत राहतात.